बेळगाव शहरातील रिसालदार गली येथील एका प्रसिद्ध हॉटेलमध्ये आज शुक्रवार दिनांक 30 जानेवारी रोजी दुपारच्या सुमारास अचानक आग लागल्याची घटना घडली। सुदैवाने हॉटेलमधील कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही आणि मोठा अनर्थ टळला। महिला आघाडी हॉटेलच्या संचालिका रेणू किल्लेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार किचनमध्ये पदार्थाला फोडणी देत असताना उडालेल्या गरम तेलामुळे वर असलेल्या एक्झॉस्ट फॅनला आग लागली। एक्झॉस्ट फॅनमध्ये दीर्घकाळ साचलेल्या तेलामुळे आगीने तात्काळ पेट घेतला आणि संपूर्ण परिसरात मोठ्या प्रमाणावर धुराचे लोट पसरले। धूर दिसताच आजूबाजूच्या नागरिकांनी तातडीने हॉटेल मालकांना घटनेची माहिती दिली। आग लागल्यानंतर हॉटेलमधील सुमारे 15 कर्मचाऱ्यांनी गोंधळ न माजवता अत्यंत शिस्तबद्ध आणि धाडसाने परिस्थिती हाताळली। कर्मचाऱ्यांनी प्रथम सर्व गॅस सिलेंडर सुरक्षित ठिकाणी बाहेर ओढून काढले आणि हॉटेलचा मुख्य विद्युत पुरवठा तात्काळ बंद केला। या तातडीच्या उपाययोजनामुळे आग अधिक पसरू शकली नाही। या दरम्यान अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले होते, मात्र ते येण्याआधीच हॉटेल कर्मचाऱ्यांनी आग आटोक्यात आणली होती। या घटनेत केवळ एक्झॉस्ट फॅनच्या भागाचे किरकोळ नुकसान झाले असून हॉटेलच्या इतर मालमत्तेचा किंवा वरच्या मजल्यांना कोणतीही हानी पोहोचलेली नाही। त्यामुळे आज दुपारपासून सदर हॉटेल पुन्हा नागरिकांच्या सेवेत सुरू करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे। कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केलं आहे। या घटनेमुळे हॉटेल व्यवसायात अग्निसुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करणे तसेच अशा आपत्कालीन प्रसंगी कर्मचाऱ्यांना योग्य प्रशिक्षण असणे किती अत्यावश्यक आहे हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे। देखा है वो धुआं जो देखा है तो मुझे फोन आ गया है कि ऐसे ऐसे आपके होटल में धुआं आ रहा है, पता नहीं आग लगी होगी करके मुझे फोन आया। जब मैं आई तो मैंने देखा, मेरे स्टाफ से पूछा क्या हुआ करके, तो वो फोड़नी डालते वक्त थोड़ा धुआं उड़ गया और वो एग्जॉस्ट रहता है ना, उसको थोड़ी आग लग गई, तो उसी की वजह से धुआं चारों तरफ फैल दिया। लेकिन उन्होंने दिमाग से अपना दिमाग लड़ाया है मेरे स्टाफ ने। पहली तो सब सिलेंडर नीचे लेके आए, दूसरा उन्होंने स्विच ऑफ कर दिया जिस वजह से आग पूरी फैले ना, तो उन्होंने अच्छा काम किया है। और आग सिर्फ वो एग्जॉस्ट के उधर ऑयल रहता है ना, उधर लगी है और बाकी कुछ नहीं हुआ है। उधर ऊपर भी कुछ डैमेज नहीं हुआ है, सिर्फ धुआं ज्यादा हो गया है। 15 लोग हैं हमारे। वही तो जब वो फोड़नी डालते हैं ना चूल्हे पे, तो थोड़ा वो उठ गए।